मन शिव में ऐसे रमा है, शिव में ऐसे रमा है, ये भूल गए हम कहाँ है। मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। आयुष्यातले काही कळत नाही, कधी कधी दिवाही शांत जळत नाही। सावली देणारेच करतात करार उन्हाशी, पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी। सोबत असणारेच तसे दूर असतात, पाऊल वाटाच गुरफटून टाकतात। वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते, नियतीचे गणित कधी मांडता येत नसते। आयुष्यात तसे नसते काही बेतलेले, आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसते। तर मित्रांनो, आता मी चाललो आहे दवाखान्यात। आईचा दात भयानक दुखत आहे, त्यामुळे आईचा दाताचा दवाखाना करण्यासाठी आता मी जात आहे। दाताचं न कोणालाही नको, खरं पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारचं दुखणं कोणालाही नको आहे, परंतु काय नाही याचा असतं। आयुष्य एक प्रवास आहे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे। अडचणींच्या सागरातून जायचं, यशाच्या किनाऱ्यावर पोहोचायचं। नशिबावर विश्वास ठेवा, पण मेहनत हीच किल्ली आहे। गिरक्या घ्या, वाटा शोधा, स्वतःची ओळख तयार करा। वेळ कधीही वाया घालू नका, क्षण क्षणाचा उपयोग करा। आजची मेहनत उद्याचं यश होईल, संघर्षातच यश लपलेलं आहे। स्वप्नांना पंख द्या, उंच भरारी घ्या, मनात भीती ठेवू नका। हिमतीचे धडे घ्या, न डगमगता मार्गक्रमण करा। चुकांमधून धडा घ्या, पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असं नाही, पण जिद्द नेहमी ठेवा। ठेस लागली तर रडू नका, नव्या उमेदीने उभं राहा। विजय तुमच्याच दिशेने धावेल, फक्त स्वप्नांना मुळासारखं जपा। जीवन म्हणजे वटवृक्ष, शाखा आहेत संघर्षाच्या, पानं आहेत कष्टांची, फळं मात्र यशाची। ज्या कामासाठी मी निघालेलो होतो ते काम काही झालेलं नाही, दवाखाना झाला नाही, कार्यक्रमामध्येच दिवस गेला, वेळ वाया गेला। तर अशा पद्धतीचे स्टंट तुम्ही करू नका, त्यामध्ये पडण्याची भीती जास्त आहे। या गाडीची स्टेअरिंग पण गेलेली आहे पुढच्या चाकाची, तरी गाडी व्यवस्थितरित्या चालू आहे। यामध्ये कुठली गोष्ट असेल त्यामध्ये सराव खूप महत्त्वाचा असतो। आता ही काही मोठी कर्तबगारी नाही आहे, परंतु याच्यातूनही पडण्याची भीती 100% आहे। त्यामुळे तुम्ही असे प्रयोग करू नका।